नमस्कार मित्रांनो सगळ्यांना। आज पहिल्यांदा व्हिडिओ बनवत आहे। व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की मला आज सस्पेंड करण्यात आले। सस्पेंड पोलीस खात्यातून फार वेळा प्रयत्न झाले सस्पेंड करण्याचा, डिसमिस करण्याचा, पण ते सगळ्यांना शक्य नाही झालं। आज मला नवनीत सरांनी मला सस्पेंड केलं आहे। तर आपण जाणून घेऊया का मला सस्पेंड करण्यात आलं। माझी पोस्टिंग होती सायबर क्राईम ब्रँच किंवा सायबर ब्रँच बीड, बरोबर। या ठिकाणी होतो। काही तपास माझ्याकडे असताना मी गेलो गुजरात राज्य या ठिकाणी, भरपूर ठिकाणी तपास केला, प्रामाणिकपणे केला। पण सुरतला गेलो एका ठिकाणी आणि एका व्यक्तीकडून असं झालं, तो माझा मित्रच होतो। ते झालं असं की त्यांनी सांगितलं, निखिल गुप्ता IPS, त्यांना सांगितलं की मी येतो आणि गुजरात राज्यामध्ये लूट करतो। लूट ठीक आहे, लूट करतो। लोक काय एवढे अडाणी नाहीत आजच्या काळात, सगळे हुशार लोक असतात। लूट करतो म्हणले गुजरात राज्यामध्ये येऊन, आणि त्यांनी काही पुरावे दाखवले आणि त्यानुसार मला आज काल 24 तासामध्ये माननीय IPS निखिल गुप्ता एलँडो ADG महाराष्ट्र यांनी 24 तासामध्ये माझा पूर्ण इन्क्वायरी केली, चौकशी केली। 24 तासात, इव्हन लेटर यायला 48 तास लागतात, पण त्यांनी 24 तासात ही केलं आणि सर्व गोष्टी झाल्या आणि मला आज सस्पेंड करण्यात आले। पुढचे व्हिडिओ मी लगेच पाठवतो, माझ्या इंस्टाग्रामला फॉलो करा। नमस्कार मित्रांनो, माझा मित्र लातूरचा ऋषी कदम याचा मला कॉल आलेला की मनोज जरांगे पाटील यांनी मला माघार घेण्यास सांगितले आहे। पण मॅटर तिथूनच वाढलेलं आहे, कारण मी स्टेशन डायरी बनवताना श्री मनोज जरांगे दादा पाटील बोललो। त्यावेळेस मला ॲडिशनल SP श्री पांडकर यांनी मला सांगितले की हे कोण आहेत की यांना मनोज जरांगे दादा पाटील म्हणायचं आणि मनोज जरांगे फक्त बघायचं, एवढंच ते मला बोलले। तिथून हा मॅटर वाढलेला आहे। मी काय मराठा समाजाचा ही करत नाही, सपोर्ट घेत नाही, काय नाही। मला फोन यायला लागलेत, आता बघू काय होतंय ते, जिथं उजडेल तिथं उजडेल। मित्रांनो, मला सॉरी, आपल्यासाठी व्हिडिओ आहे। मला अभिमन्यू पवार माननीय आमदार औसा यांचा कॉल आलेला व्हॉट्सअपवरती। बस जेव्हा मी मुंबईला कार्यरत होतो त्यावेळेस हे अभिमन्यू पवार मुंबईला होते। माननीय फडणवीस साहेबांचे PA, यांना मी 5-10 हजार खर्च करायचो आणि हे आज 2000 करोडचे मालक झालेले आहेत। असू द्या, होऊ द्या, ते माझे आमदार आहेत, माझे कधीतरी काम करतील, पण त्यांनी आता मला दबाव टाकू नये। माननीय फडणवीस साहेब सुद्धा धुतल्या तांदळाचे नाहीत। त्यांनी काय काय केले आणि कुणाच्या थ्रू केलेत, माझेच पाहुणे बेंबडे आणि आनंद गायकवाड, आमचा नगरसेवक लातूरचा, त्यांची प्रॉपर्टी बघा, अभिमन्यू पवारची बघा, जी की 5 वर्षापूर्वी 0 होते, माझ्याकडनं 5-10 हजार रुपये घ्यायचे, आज ते 2000 करोडचे मालक झालेत। लातूरची प्रॉपर्टी, मला न्याय पाहिजे मित्रांनो। बघा माझ्यासोबत जो आहे ना, मी कुठे चुकला असेल तर माझी हे सगळी काढतील। मी दारू पिला असेल, काय केलं असेल, जे A1 काय म्हणतात त्याला, व्हॉटेवर, ठीक आहे, ते केलं असेल, पण माझ्या ते सगळं ऑफ ड्युटी मध्ये केलं असेल। ह्यांनी काही काढतील माझे पाठीमागचे, पण मित्रांनो मला न्याय द्या। ह्याच्यानंतर अजून माझे व्हिडिओ येतील, मला फॉलो करा। चला, नमस्कार मित्रांनो। आता मला फार काही कमेंट्स आल्या की आपण दारू पिऊन व्हिडिओ बनवलात, पण दारू पिऊन मी काही खोटं थोडी बोललोय। दारू पिऊन उलट माणूस खरं बोलतोय, बरोबर। मला डायरेक्ट सस्पेंड केलं, का केलं, काय कुणी इन्क्वायरी केली ते बघा, कोणाचे कॉल झाले। निखिल गुप्ता माननीय IPS, त्यांना मुकेश नाहटा त्यांचा पार्टनर, सुरतचा बिल्डर, या ठिकाणी त्यांनी फोन केला। त्यांची बायकोची इच्छा होती की मला सस्पेंड करावं, कारण त्या बायकोचे आणि माझे काहीतरी संबंध होते। तरी मला जनतेने न्याय द्यावा। मी जनतेसाठी सगळे व्हिडिओ पोस्ट करेल, एक सगळे करेल। मी बीड जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे, फार माझ्याकडे पुरावे आहेत आणि सगळे करेल। फक्त मला यांनी माझ्या घरच्यांना त्रास देऊ नये, ठीक आहे। चला, हा दुसरा व्हिडिओ परत येतील, मला फॉलो करा इंस्टाग्रामवर। ओके।